रामराम मंडळी, कसं काय बरं चालणार का? आपलं कसे संभाषले पट्टी असेल हे पाहते आयुष्यमा आपले सर्व असले छोटा मोठा प्रॉब्लेम राहतो. पण काय वेळेस कसे राहत प्रॉब्लेम जेवढा मोठा राहत ना त्यानं सोल्युशन तेवढं सिम्पल राहत. आता जसे एक उदाहरण करता एक साबण बनाडानी एक कंपनी होती. त्या कंपनीमा अशा प्रॉब्लेम होणार की जी असेंब्ली लाईन राहत ना, असेंब्ली लाईनवर ज्या साबण खोका आहे त्यांना मग साधारण 10 पैकी 2-3 खोका रिकामा आहेत, म्हणजे त्यांना मग साबण राहील. आणि मग डिस्ट्रीब्युटरकडे तो माल जाईल तर मग ते प्रॉब्लेम झाला लागणार. मग डिस्ट्रीब्युटर थोडीशी तक्रार करायला लागणार. मग मालकांना लक्षात हो ना की अशा प्रॉब्लेम नाही राहणार. मग त्यांनी काय केलं की मॅनेजर्सनी मिटिंग बोलावी. मॅनेजर्सनी मिटिंगमा तो प्रॉब्लेम सांगा की अशा प्रॉब्लेम आपली राहणार. आणि प्रोडक्शन मॅनेजर काय म्हणे की नाही म्हणे आपल्याला पूर्ण असेंब्ली लाईन बदलणी पडी, कोणी म्हणे मोटरी बदलणी पडते, कोणी म्हणे आपली कंपनीची जागा बदलणी पडी. असे कोणी काय सांगा कोणी खूप खर्चिक सोल्युशन दिलं. मग कंपनीचा मालक जो होता तो थोडासा हुशार होता, चाणक्य होता. त्याने काय केलं, ज्या कंपनीमध्ये वर्कर होतात त्या वर्कर्सनी एक मिटिंग बोलावी, कामगारांनी. आणि त्याच नावा सांगा की त्याच मिटिंगला सांगा की अशा प्रॉब्लेम नाही ना, तर तुमच्याकडे जर काही सोल्युशन नाही अशा प्रॉब्लेमले तर तुम्ही ते सोल्युशन सांगा. आणि जो बी सोल्युशन सांगी परफेक्ट त्याला 5,000 रुपयांनी बक्षीस आपण देऊ. असे होईना. मग एक अशाच थोडा अनुभवी कामगार होता, अनुभवी वर्कर होता. मग त्यांनी सांगा की मालक म्हणे मी करेलच म्हणे, मला म्हणे किती खर्च येईल म्हणे, काय नाही साधारण 15,000 खर्च येईल म्हणे. चालेल म्हणे, काय हरकत नाही. मग त्याला मग त्या मालकने 15,000 देतात. मग 15,000 मध्ये त्यांनी काय केलं, एक इंडस्ट्रियल फॅन आणा. इंडस्ट्रियल फॅन म्हणजे जो एकदम जोरात हवा देत असतो. आणि त्यांनी काय केलं, फक्त असेंब्ली लाईनना समोर तो फॅन लागला. मग काय होणार की त्या फॅनना हवा सरता ज्या खोका रिकामा राहत ज्यास नामा साबण राहिली ते रिकामा खोका ऑटोमॅटिक बाजूला फेकायचा आहे, आणि ज्यास नामा साबण राहत त्या खोका ऑटोमॅटिक पुढे जाईल. मग अशा प्रकारे एकदम जो प्रॉब्लेम कोणी सांगे 10 लाख लागते, कोणी सांगे 5 लाख लागते, कोणी सांगे कंपनी नवीन बसवणी पडी, कोणी काय सांगे कोणी सांगे. अशा एकदम मोठा प्रॉब्लेम एकदम छोटा सोल्युशन एकदम सिंपल सोल्युशन सॉल्व्ह केलं. असेच आपल्या जीवनात बी काही प्रॉब्लेम राहतात, प्रॉब्लेम छोटा मोठा राहतात. त्याच्याकरता तुम्ही शोधा एखादं सोल्युशन, एकदम सिंपल सोल्युशन राहत. व्हेरी बिग प्रॉब्लेम्स आहे व्हेरी सिंपल सोल्युशन. गोष्ट जर आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. राम राम, धन्यवाद.